नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये कमी वेळेमध्ये जास्त नफा मिळवण्याचा अथवा मल्टीबॅगर परतावा मिळवण्याचा मोह अनेक गुंतवणूकदारांना कधीकधी भारी पडतो. विशेषतः मित्र, नातेवाईक किंवा अनधिकृत टिप्सवरती डोळे झाकून विश्वास ठेवून कष्टाची पुंजी गुंतवणं हे अत्यंत धोक्याचं ठरू शकतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरती समोर आलेल्या एका घटनेतनं संपूर्ण गुंतवणूकदार जगताला हाच एक धडा दिलाय. एका व्यक्तीच्या वडिलांनी नातेवाईकाच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवून एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 75 लाख रुपये गुंतवले होते. मात्र बाजारातील अनपेक्षित बदलांमुळे त्या शेअरच्या किमतीमध्ये भीषण घसरण झाली आणि 75 लाखांचं मूल्य घटून थेट 30 लाखांवर आलं. म्हणजेच एका चुकीमुळे कुटुंबाला 45 लाख रुपयांचा प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला. रेडिट युजरनं दिलेल्या माहितीनुसार त्याच्या वडिलांनी 2023मध्ये शेअर बाजारामध्ये पाऊल ठेवलं. नातेवाईकांना दिलेल्या टिप्सनुसार त्यांनी एका विशिष्ट कंपनीत मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध व्हायचा तेव्हा त्यांनी सर्व पैसे एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले. अशा प्रकारे त्यांनी आयुष्याची संपूर्ण पुंजी एका शेअरमध्ये केंद्रित केली. या कंपनीच्या कामगिरीमध्ये काही अडथळे निर्माण झाले तेव्हा शेअरची किंमत वेगानं घसरली. बाजारामध्ये एखादी संधी हातातून निसटून जाईल या भीतीपोटी म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट पोटी योग्य अभ्यास न करता केलेली ही गुंतवणूक कुटुंबासाठी मोठी समस्या बनली. रेडिटवरती या संदर्भात चर्चा सुरू असताना अनेक तज्ज्ञ युजर्सनी अधिक नुकसान सहन करण्याऐवजी उरलेले 30 लाख रुपये वाचवून अधिक चांगल्या दर्जाच्या फंड्समध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवण्याचा सल्ला दिला. चुकीच्या ट्रेनमध्ये बसल्यास पुढच्याच स्टेशनवरती उतरणं अत्यंत शहाणपणाचं ठरतं असा सल्ला अनेकांनी दिला. तर यामध्ये तज्ज्ञांच्या मते केवळ एकाच कंपनीवरती पूर्ण जुगार खेळणं हा आर्थिकदृष्ट्या आत्मघातकी निर्णय ठरू शकतो. यामध्ये मुख्य धोके असे असतात की आपल्या पोर्टफोलिओमधील बहुतांश रक्कम एकाच कंपनीत गुंतवल्यास त्या कंपनीतील मंदी किंवा अंतर्गत समस्यांमुळे संपूर्ण गुंतवणूक एका फटक्यात नष्ट होऊ शकते. तसेच किंमत पुन्हा वाढेल या आशेनं घसरणारा शेअर धरून ठेवल्यास सुरुवातीचं 10% नुकसान पुढे जाऊन 60 ते 80% पोहोचतं. याशिवाय घसरणाऱ्या आणि कमकुवत कंपनीच्या शेअर्सची सरासरी किंमत कमी करण्यासाठी आणखीन पैसे टाकत राहणं म्हणजे बुडणाऱ्या जहाजाला अधिक वजन लावण्यासारखं आहे. या घटनेतून मिळणारा सर्वात मोठा धडा म्हणजे गुंतवणुकीमध्ये विविधीकरण म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन असणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व पैसे एकाच टोपलीत न ठेवता विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आणि वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये विभागल्यास जोखीम मोठ्या प्रमाणावर कमी होते. बाजारातील अस्थिरतेपासून आपल्या भांडवलाचं संरक्षण करण्यासाठी तज्ज्ञांनी 5-20च्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तर मग आता आपल्या एकूण गुंतवणूक भांडवलापैकी 5% जास्त रक्कम एकाच कंपनीच्या शेअरमध्ये कधीही गुंतवू नये. आणि 20%चा रूल सांगतो, IT, बँकिंग, ऑटो किंवा फार्मासारख्या कुठल्याही एकाच क्षेत्रामध्ये पोर्टफोलिओच्या 20% जास्त गुंतवणूक ठेवू नये. स्विंग किंवा मध्यम गुंतवणुकीच्या माध्यमातून 7 ते 10% स्टॉप लॉस ठेवून शिस्त पाळायला हवी. तसेच गुंतवणूकदारानं थेट शेअर्स व्यतिरिक्त इंडेक्स फंड, म्युच्युअल फंड, सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड आणि FD यांच्यासारख्या गुंतवणुकीचा समतोल साधायला हवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गुंतवले 75 लाख आणि झाले मात्र 30 लाख. अशी चूक जर तुम्ही करत असाल तर मग मात्र कोणाच्याही टिप्सवरती विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः अभ्यास करणं कधीही चांगलं हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.